नमस्कार. वास्तुशास्त्राच्या बद्दल आपण जो विचार करतो आहोत त्यामध्ये आपण बघितलं की जे ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्या पिंडांमध्ये आहे. जे आपल्या पिंडामध्ये आहे ते आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूमध्ये राहतो आहे. या तिघांनाही एक घराचीच उपमा दिली गेलेली आहे. हे विश्व पण एक घर आहे, शरीर पण एक घर आहे, आपण राहतो ते पण एक घरच आहे. आणि या ब्रह्मांडामध्ये असलेली ही जी पंचमहाभूत आहेत ज्याच्यामुळे या सृष्टीचं एक प्रकारचं जे सृजन आणि नियमन होत असते, एक सुचारू पद्धतीने या सृष्टीचा जी व्यवस्था चालते तशीच ती आपल्या शरीरामध्ये सुद्धा चालत असते. फक्त प्रश्न एवढा येतो की जिथे वास्तुशास्त्राचा संबंध येतो तर या पंचमहाभूताचा समावेश करून जी वास्तू आपण निर्माण केलेली असते ती स्थूल रूपामध्ये असते. आणि या स्थूल रूपामध्ये असलेल्या या वास्तूमध्ये या पंचमहाभूतांचा समावेश ज्या पद्धतीने आपण केलेला आहे आणि तो कसा असला पाहिजे याच्यावरती थोडासा विचार होणं गरजेचं आहे. जसं उदाहरण म्हणून पहा की जशी आपण एखाद्या देवाची मूर्ती घडवली पण त्याच्यानंतर सुद्धा आपण तिला प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर त्याच्यात चेतना आली आहे असं मानत असतो. म्हणून या चेतना रूपाने हे पंचमहाभूत आपल्या घरामध्ये अस्तित्वात असले पाहिजे याच्यासाठी एक प्रयोग म्हणून मी तुम्हाला वृक्षांचा एक त्या संबंधित प्रयोग आज सांगणार आहे. आणि म्हणून तो प्रयोग आपण आधी नीट समजून घेऊन या. जसं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांच्या जे प्रमुख देव आहेत त्याच्यापैकी जे पृथ्वी तत्व आहे त्याचं शिव हा प्रमुख देव आहे. आपचं गणेश आहे, तेजाचं देवी आहे, वायूचा सूर्य आहे आणि आकाशाचा विष्णू आहे. आता हे जी देव आहेत, जसं आपण देवांच्या बाबतीत जेव्हा पूजा करतो देवघरामध्ये त्यावेळेला आपण बघितलं असेल की गणपतीला आपण दुर्वा वाहतो, विष्णूला आपण तुळस वाहतो, महादेवाला आपण बेल वाहतो. तर आणि अशी आपली मान्यता आहे, वेगवेगळे पत्र वाहतो, वेगवेगळे पुष्प वाहतो, वेगवेगळे फळं ठेवत असतो. आणि आपली अशी निवड आहे त्याच्यामध्ये की या देवांना ह्या गोष्टी आवडतात आणि म्हणून त्याप्रमाणे आपण तशा प्रकारचं पूजन त्यांचं करत असतो. हे खरंच देवांना आवडते का त्या निमित्ताने त्या तत्वांचाच तिथे संबंध आहे याच्यावर सुद्धा एकदा विचार केला गेला पाहिजे. आणि तो तसा आहे हे पण त्याच्यातून लक्षात येते. पण एखादं पत्र, पुष्प अशा पद्धतीचं अर्पण करताना आपण एक प्रकारे ते तत्वच आपल्या घरामध्ये त्या देवांना वाहून त्याप्रमाणे ठेवत असतो. आणि त्याच्यामुळे याच्यातून एक आपल्या वास्तूमध्ये शांती आणि सुख निर्माण होत असते. पण हीच गोष्ट पत्रपुष्पाच्या ऐवजी एक चेतन रूपाने, जसं मी मूर्तीचं उदाहरण दिलं तसं चेतन रूपाने जर आपण वृक्ष रूपाने जर याची योजना केली तर त्याचा एक विशेष फळ आणि विशेष लाभ तुम्हाला झालेला पाहायला मिळेल. म्हणून आपण पहिले हे 5 वृक्ष समजून घेऊन या की जसं पृथ्वी आहे त्याचा देव शिव आहे आणि त्याचा जो वृक्ष आहे तो बेल आहे. आता हा बेल जो आहे हा बेलाचं जी दिशा आहे त्या मी दिशा तुम्हाला एक शेवटी समजून सांगतो. पहिले आपण वृक्ष समजून घेऊया. आप तत्व आहे, त्याची गणेश देवता आहे आणि त्याचा शमी किंवा दुर्वा यापैकी एक आपण याची निवड करावी. तेज जे आहे देवी आहे आणि याच्या संबंधित हरिद्रा म्हणजे हळद हे पण त्याच्यासाठी उपयुक्त आहे. वायू, त्याच्यानंतर वायूची देवता सूर्य आणि सूर्यासाठी रुई, ज्याला अर्क असं म्हणतात, सूर्याचं एक नाव अर्क सुद्धा असं आहे. आणि आकाश जे आहे विष्णू आणि विष्णूला प्रिय असणारी तुळस हे त्याचा वृक्ष आहे. मग अशा वेळेला काय करावं की जे आकाश तत्व आहे
ज्याच्यामध्ये तुळस या वृक्षाची आपण निवड केली ते केंद्रस्थानी ठेवावं, म्हणजे त्याला घराचं ब्रह्मस्थान असं म्हणतात. त्याच्यानंतर हे सगळे आपण एका छोट्या कुंड्यांमध्ये सुद्धा लावून घेतले आणि मी सांगतो त्याप्रमाणे त्याची रचना करून आपल्या घरामध्ये एका ठिकाणी हे जर ठेवलं, जसं आपण देव ठेवतो त्याप्रमाणे, तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ होऊ शकतो. किंवा तुमच्या घराला तशी स्पेस जागा असेल की ज्या ज्या दिशा मी निर्देशित करतोय त्या त्या दिशेला तसा तुम्ही त्याला लावू शकता, तर तुम्ही तसंही करू शकता. किंवा एकाच ठिकाणी या पाचींचा समावेश करून एका ठिकाणी याची मांडणी पण करू शकता. ही मांडणी करत असताना जर तुम्ही मांडणीच्या स्वरूपात जाताय तर ब्रह्मस्थानामध्ये जी तुळस आहे ती त्या ठिकाणी ठेवायची. नैऋत्य दिशेला बेल असेल, त्याच्यानंतर ईशान्य दिशेला शमी किंवा दुर्वा जी काही तुम्ही निवडाल ती असेल, त्याच्यानंतर आग्नेय दिशेला हळद असेल, वायव्य दिशेला रुई असेल. अशा पद्धतीने या चारही उपदिशा आहेत आणि या उपदिशांच्या ठिकाणी ह्या पद्धतीच्या ह्या कुंड्या ठेवून आणि मध्यभागी तुम्ही याचा हे ठेवू शकता, तुळस ठेवावी. आणि आता ही झाली याची मांडणी. आपण देवपूजेमध्ये जसं हे देवाला वाहतो तसं जर आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने, मानसिक आपल्यावर येणाऱ्या ताणतणावाच्या दृष्टीने किंवा अन्य या दृष्टिकोनातून याचा उपयोग करायचा असेल, किंबहुना केला पाहिजे असा आग्रह आहे माझा, तर या पाची वृक्ष जिथे आपण हे वनस्पती ठेवल्या आहेत त्याच्याजवळ आपण थोडा वेळ बसावं. आपला ध्यान असेल, आपला जप असेल, आपलं जे काही तुम्ही दिवसभरामध्ये ज्या पद्धतीचे काही स्तोत्र मंत्र म्हणत असाल तर ते या ठिकाणी बसून जरी तुम्ही म्हटले तरी त्याच्यातून तुमच्या शरीराशी येणारा, श्वासाच्या माध्यमातून येणारा जो संबंध आहे त्याच्यातून तुम्हाला उत्तम लाभ झालेला पाहायला मिळेल. तो शारीरिक आणि मानसिक रूपाने सुद्धा असेल. आणि हे वनस्पती वृक्ष ज्यावेळेला तुमच्या घरात असतील त्यावेळेला घरामध्ये हे पंचतत्व अगदी चांगल्या खेळत्या प्रमाणात आणि त्याच्यामुळे आपल्या घरातली जी वास्तू आहे आणि घरातली जी उत्तम स्थिती असावी लागते, जसं नातेसंबंध असेल किंवा आर्थिक हे असतील, घरात आजारपणाचा विषय असेल, तर या सगळ्या याच्यावरती याचा उत्तम लाभ आपल्याला झालेला दिसतो. याच्यावरती आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जर समजा आपल्या काही तांत्रिक अडचणीमुळे घराच्या ची अशी काही व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये हे वृक्ष तुम्ही ठेवू शकत नाही, तितकी जागा, तितकी स्पेस तुमच्याजवळ उपलब्ध नाही आहे, तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या देवामध्ये सुद्धा वृक्षाच्या ऐवजी जे मी सांगितलं शिव, गणेश, त्याच्यानंतर देवी आणि सूर्य आणि विष्णू या पाची देवांचा पंचायतन म्हणून समावेश करू शकता. म्हणजे हे पाच प्रमुख देव आपल्या देवघरामध्ये असावे. सूर्याच्या ठिकाणी सूर्याची मूर्ती किंवा हे न वापरता स्फटिकाचा तुम्ही त्या ठिकाणी उपयोग करा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ही जी देवीचं मी म्हटलं त्या देवीच्या मध्ये कोणती देवी, तर जी तुमची कुलस्वामिनी असेल ती. आणि विष्णूच्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जो काही गोपाल कृष्णाची जी मूर्ती असते ती, गणपती प्रत्येक घरामध्ये आहे, महादेवाची पिंड प्रत्येक घरामध्ये असतेच. तर अशा पद्धतीने या पंचायतनाची मात्र मांडणी करत असताना जसं आपण देवघरामध्ये कसे देव वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सोयीने ठेवून घेत असतो, त्यांची पूजा त्याप्रमाणे करत असतो, मात्र एकाच पात्रामध्ये या पाची देवतांचा आणि जे पंचायतन तुम्ही मांडत असाल, जसं आपण आता विष्णू तुळस ब्रह्मस्थानामध्ये म्हटलं तर विष्णू पंचायतन याला म्हणता येईल. विष्णूला मध्ये ठेवा, त्याच्यानंतर शिवाला नैऋत्य दिशेने, गणेशाला ईशान्य दिशेने, देवीला आग्नेय दिशेने आणि सूर्य म्हणजे ज्याचं मी स्फटिक सांगितलं ते वायव्य दिशेने, अशी एकाच पात्रामध्ये त्या देवतांना ठेवून आणि जर ते ठेवले तर त्या वृक्षाप्रमाणेच हे पंचायतन सुद्धा तितकंच तुमच्यासाठी उपयोगी ठरेल, किंबहुना तुम्हाला त्याचे तितकेच लाभ झालेले सुद्धा दिसून येतील. अशा पद्धतीची तुम्ही देवतांचं पंचायतन ठेवा या वृक्षांचं पंचायतन ठेवा. या सृष्टीमध्ये हे पंचीकरण फार महत्वाचं आहे. हे जे काही तत्व आहे यांचं जे पंचीकरण झालेलं आहे, यांचा जो मूळ स्वभाव आहे वास्तविक पाहता अग्नी आणि
जल हे एकमेकांच्या विरुद्ध तत्व आहे. पण ज्या पद्धतीने यांचं पंचीकरण ज्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, ज्या पद्धतीने झालेलं आहे, त्यामुळे काय झालं की ही पृथ्वी, ही सृष्टी एक प्रकारची उत्तम अशा पद्धतीची वास्तू झालेली आहे. आणि त्याचंच कारण आहे की आपण चांगल्या पद्धतीने या सृष्टीमध्ये राहू शकतो आहोत. आणि हीच गोष्ट आपल्या शरीराला लागू आहे, हीच गोष्ट आपल्या राहत्या वास्तू घराला सुद्धा लागू आहे. आणि म्हणून याचा शास्त्रीय अशा पद्धतीचा विचार करून जर आपण त्या तत्वाच्या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहिलं तर मला वाटते की या पंचायतनामुळे जसं गावखेड्यामध्ये गावाचा कारभार व्यवस्थित चालावा याच्यासाठी जशी ग्रामपंचायत असते, हे पंचायतन फार महत्वाचं असते. म्हणून आपण वनस्पतीच्या दृष्टीने, वृक्षांच्या दृष्टीने त्याला पंचवटी सुद्धा असं म्हटलेलं आहे. तर या दृष्टिकोनातून ही एक प्रकारची पंचवटी आहे, हे एक प्रकारचं पंचायतन आहे. आणि याच्यामुळे तुमच्या संपूर्ण समस्या, तुमच्या प्रत्येक वास्तू संबंधित असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि समाधान या पंचायतनामध्ये, या पंचवृक्षांमध्ये असून याचा उपयोग जर आपण उत्तम पद्धतीने करून घेतला तर मला वाटते हे त्याचं एक उत्तम समाधान आणि त्याचं जे सोल्युशन आहे ते तुम्हाला याच्यातून पाहायला मिळेल. आणि आपलं जीवन आपल्याला आनंदी आणि निरामय जगता येईल. आपण या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि याचा उपयोग आपल्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी, आपल्या निरामय जीवनासाठी करून घ्यावा. एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम.